नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश पवार आपणा सर्वांचं स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं की सिलेबस काय आहे. सेमिस्टर कंपल्सरी इंग्लिश TYBA सेमिस्टर 5th. तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्वेश्चन पेपर पॅटर्न कंपल्सरी इंग्लिश सेमिस्टर 5th सेमिस्टर एंड एक्झाम. 3 hours टाईम असणारे, मार्क्स 70 मार्क्स. 70 मार्काची 3 तासाचा तुमचा पेपर असणार आहे. त्यामध्ये टोटल 5 प्रश्न असणार आहेत. पहिला प्रश्न आहे, त्याच्यामध्ये A आणि B दोन असे सब युनिट असणार आहेत. क्वेश्चन A, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन अ सेंटेन्स इच. 6 out of 9. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 जो दिलेला आहे त्याच्यामध्ये 9 प्रश्न दिले असतील, त्यातले 6 सोडवायचे आहेत आणि ते 6 मार्कला आहेत. म्हणजे 1 मार्काला 1 प्रश्न पडेल. क्वेश्चन नंबर 1B, अटेम्प्ट द फॉलोइंग एनी 2 out of 3 क्वेश्चन्स ऑन युनिट फर्स्ट प्रोज. म्हणजे दोन्हीही क्वेश्चन A आणि B मधील क्वेश्चन हे प्रोज युनिट 1 मधील पडतील. जे एनी 2 म्हणजेच काय, 3 दिलेले असतील क्वेश्चन, त्याच्यामधले 2 लिहायचेत एनी आणि ते 14 मार्काला म्हणजे 7 मार्काला 1 प्रश्न. असाच दुसरा प्रश्न आहे की क्वेश्चन ऑन युनिट 2 पोएट्री. त्याच्यावर क्वेश्चन 2A मध्ये काय, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन सेंटेन्स इच. 6 out of 9 म्हणजे 1 मार्काला 1 असे 6 प्रश्न, 9 पैकी 6 लिहायचे 1 मार्काला. आणि B, अटेम्प्ट द फॉलोइंग एनी 2 out of 3 क्वेश्चन्स 14 मार्क्स म्हणजे 7 मार्काला 1 क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन ऑन युनिट 3 ग्रामर 10 मार्कला. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये ऑब्जेक्टिव्ह नाही का, आपण MCQ टाईप क्वेश्चन असं म्हणतो. तर ऑब्जेक्टिव्ह टाईप काही शब्द किंवा काही वाक्य लिहायचे असतात, त्याला म्हणतात ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. क्वेश्चन 3A मध्ये काय आहे, तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स ऑन ॲडव्हर्ब्स 3 out of 5. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स ऑन सिंथेसिस ऑफ सेंटेन्सेस 3 out of 5. आणि C, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स ऑन टाईप्स ऑफ सेंटेन्स अकॉर्डिंग टू देअर फंक्शन 4 out of 6. म्हणजे 3, 3 आणि 4 ते झाले, 3 2 6 आणि 4 10 मार्क. म्हणजे एक ॲडवर्ब, सिंथेसिस ऑफ सेंटेन्स आणि टाईप्स ऑफ सेंटेन्सेस अकॉर्डिंग टू देअर फंक्शन. म्हणजे प्रत्येक युनिटमधल्या प्रत्येक चॅप्टरवर आपल्याला क्वेश्चन आहे आणि त्यातला 1 मार्काला असा क्वेश्चन आहे. म्हणजे टोटल मिळून 10. क्वेश्चन नंबर 3 हा 10 मार्काला टोटल आहे. क्वेश्चन नंबर 4, शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स ऑन युनिट 4 रायटिंग स्किल 10 मार्काला क्वेश्चन आहे. अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग म्हणजे 3 दिले असतील तर त्यातले 2 सोडवायचे 10 मार्काला, म्हणजेच 5 मार्काला 1. क्वेश्चन 4A मध्ये काय आहे, तर क्वेश्चन ऑन पॅराग्राफ रायटिंग, क्वेश्चन ऑन नोट मेकिंग, नोट टेकिंग. C, क्वेश्चन ऑन रेफरन्स स्किल्स. या तिन्हीपैकी 2 सोडवायचे 10 मार्कला, 5 मार्काला 1. क्वेश्चन नंबर 5, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन ब्रीफ 2 out of 3. क्वेश्चन्स ऑन युनिट 5 सॉफ्ट स्किल अँड एम्प्लॉयबिलिटी स्किल 10 मार्काला आहे. म्हणजे काय, 2 दिले असतील, 3 दिले असतील, त्यातले 2 सोडवायचे 10 मार्काला, 5 मार्काला 1. कुठल्या तर युनिट 5th सॉफ्ट स्किल अँड एम्प्लॉयबिलिटी स्किल. अशा प्रकारे आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न बघितला की सेमिस्टरचा पेपर, तुमचा जो युनिव्हर्सिटीचा पेपर असतो, तर तो अशा प्रकारे असेल की 3 तासाचा आणि 70 मार्काचा पेपर असेल. आणि त्यामध्ये 5ही युनिटवर तुम्हाला प्रश्न आहेत आणि ते तुम्हाला कंपल्सरी सोडवायचे आहेत. त्यामुळं
कोणतेही फक्त 1-2 चॅप्टर केले तर त्यावर तुम्हाला संपूर्ण क्वेश्चन पेपर सोडवता येईल असं नाही. तर तुम्हाला या संपूर्ण सिलेबसचा अभ्यास करावा लागेल. याच ठिकाणी आपण थांबू. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.